नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज तारीख आहे 6 नोव्हेंबर 2025. आज जर आपण पाहायला गेलो तर टोमॅटोची परिस्थिती मागील 2-3 दिवसापासून बऱ्याच भागात सुधारताना दिसते. पुण्यासारख्या मार्केटमध्ये आजही 16 रुपये 18 रुपयापर्यंत बाजार आहेत. बऱ्याच ठिकाणी 20 रुपयाच्या पुढेही गेलेत. तर साहूसारख्या व्हरायटीला, आता ही आपली साहू व्हरायटी आहे, ह्या साहूसारख्या व्हरायटीला 25 रुपयाच्या पुढे बाजार गेलेले आहेत बऱ्याचशा मार्केटमध्ये. माल बघू शकतो आपण, एकदम मस्त सेटिंग आहे. फळ हा बघितला तर अगदी 6 फुटाच्या आसपास गेलेला आहे. थोडासा पावसामुळे थोडा पाणी साचलं, गवतामुळे थोडासा त्याला खालून डाऊन आला आहे. आता बाजार आपण जो अंदाज दिला होता की बाजार 25 ऑक्टोबर नंतर सुधारतील, थोडेसे आठवडाभर लेट झाले, आज बाजार सुधारायला लागलेत. आता हे सुधारलेले बाजार किती दिवस चालतील याचा विचार आपण करू, याबद्दल थोडी चर्चा करू. हे जे बाजार उचललेले आहेत हे कदाचित फार दिवसासाठी नसतील, किमान 1 महिना, म्हणजे एक 10 डिसेंबरपर्यंत चांगली संधी आपल्याला इथं मिळेल. आणि जर उच्चांकी बाजारभावाचा एक आपण अंदाज दिला होता की अगदी 20 नोव्हेंबर नंतर 5 डिसेंबरपर्यंत एक उच्चांकी बाजारभाव होतील, जे शेवटच्या 4-5 महिन्यातील उच्चांकी बाजारभाव असतील. इथं कदाचित 30 रुपयाच्या पुढे बाजारभाव जातील असा अंदाज आपण तिथं दिला होता. आत्ता काही ठिकाणी आत्ताच 30 रुपयाच्या पुढे बाजार गेलेले आपल्याला दिसतात. आता हे 20 नोव्हेंबर नंतर काय होतील हे बघणं आपल्याला एक उत्साहाचं ठरेल. हा आपला साहू प्लॉट, बऱ्याच जणांची कमेंट आली की आपला प्लॉट चालू झाला का, त्याबद्दल थोडासा व्हिडिओ बनवा. सेटिंग तुम्ही बघू शकता, अतिशय उत्कृष्ट सेटिंग आहे. तर पाल्यामुळं फळ दिसत नाही आहे. मी 1-2 ठिकाणी पाला काढला आहे, तिथं आपल्याला फळ स्पष्टपणे दिसतं आहे. एवढी सेटिंग खतरनाक करून घेतली आहे. एका झाडाला जवळपास 150च्या पुढं फळ आहे. आता हे पाल्यातून सुद्धा एवढं आपल्याला फळ दिसतं आहे. इथे थोडा पाला काढलेला आहे आपण, इथं बघू शकता. साईज बघू शकतो आपण साहूसारख्या व्हरायटीची, एकसारखी साईज आपण करून घेतली आहे. कुठं कुठे फळ पिकायला लागलं आहे. खरं तर आजच तोडा घ्यायचा होता, परंतु थोडंसं थांबून आपण तोडा घेण्याचा निर्णय घेतला. हे बघू शकतो, आधी अगदी जसं बोराला झाडं लागतात अशी फळ आहेत. अगदी घडची घड आहेत. मोबाईलमध्ये एवढं स्पष्ट दिसत नाही फळ किती आहे, परंतु समोर आपण येऊन जर बघितलं तर अगदी न मोजता येण्यासारखी फळ अशी एवढं फळ आहे. आणि असं नाही की फक्त आतच आहे, कडल आहे, आतमध्येही तेवढीच सेटिंग, तेवढीच साईज आहे फळांची. हे बघू शकतो आपण, हे बघू शकते. आणि इथे थोडासा ओपन झालेला आहे म्हणून दिसते. आणि कलर पहा, अतिशय एकदम उत्कृष्ट कलर आहे, लालबुंद. आपण जो अंदाज दिला होता तो यशस्वीरित्या म्हणजे बरोबर होताना ठरतो. इथे ह्या झाडात आपण खरं तर फळ हे काढले होतं, पाला. एवढी खतरनाक सेटिंग, साईज, अगदी आतमध्ये हात घातला तरी आतमध्येही सगळं फळच लागतंय फक्त, अशी परिस्थिती. 150 फळापेक्षा जास्तच फळ आहे. आपण तिथं साईजही बघू शकतो. आणि असं नाही की एकाच झाडाला जिथं आपण पाहिल तिथं फळच फळ आहे आणि साईजही चांगली आहे. आता आपल्याला नियोजन सांगताना माझं वैयक्तिक तरी असं नियोजन आहे की 20 नोव्हेंबर नंतर 5 डिसेंबरपर्यंत या 15 दिवसाच्या काळात जास्तीत जास्त माल आपल्याला काढायचा आहे. आणि त्यानंतर कदाचित एक अंदाज असा आहे की 10 डिसेंबर नंतर थोडीशी आवक वाढू शकते मार्केटमध्ये. इथे एक झाडाला मर आली आहे.
आणि कदाचित 10 डिसेंबर नंतर थोडेसे बाजारभावात कमी झालेले आपल्याला पाहायला मिळू शकतात. खरं तर आपण त्याच वेळेस पुन्हा एक अंदाज देणार होतो, परंतु व्हिडिओ बनवण्याचा वेळ मिळाला नाही आपल्याला. आता हे जे आहे आपली व्हरायटी साहोची, यात आपलं किमान 50 टनाचं टार्गेट आहे. 16 पान रान आहे, 16 ते 17 पान, आणि 50 टन आपण सहज क्रॉस करू शकतोय. आपण वरती इथं बघू शकतो की खाली जो माल आहे त्याची साईज करण्यासाठी आपण वरची कळी थोडीशी ड्रॉपिंग केली आहे सल्फर मारून आणि कॉपरचं थोडंसं प्रमाण जास्त वापरून. जर ही वरची सेटिंग झाली असती तर खाली फळांची साईज होत नाही मित्रांनो. हा माझा वैयक्तिक अंदाज आहे, वैयक्तिक अभ्यास आहे. तर खाली एवढं फळं असताना वर सेटिंग कशाला हवी आपल्याला. आणि आपल्याला जिथं ज्या टप्प्यात माल काढायचा आहे त्या टप्प्यात आपण सेटिंग करून घेतलेली आहे. अतिशय उत्कृष्ट असा प्लॉट आपण बनवलेला आहे. आणि अगदी समाधानकारक असे उत्पन्नही आपण यात काढणार आहोत. जसं फ्लावर कोबीमध्ये काढलं तसं टोमॅटोत काढणार आहोत, आणि जसं टोमॅटोत काढणार आहोत तसंच झेंडूतही काढणार आहोत. आणि आपलं यावर्षीचं आवडतं पीकच झेंडू असेल. अगदी बघू शकता तुम्ही, थोडंसं कळी खुडता न आल्यामुळे थोडासा लवकर प्लॉट चालू होईल. दिवाळीमध्ये लेबर प्रॉब्लेम होती त्यामुळे कळी खुडता आली नाही. हा जास्त दिवसाचा प्लॉट नाही आहे, हा एक 28 सप्टेंबरची लागण आहे. 28 सप्टेंबरची म्हटले तरी एक 40 दिवसाच्या आसपास प्लॉट झाला आहे. झेंडूचेही बाजार 20 नोव्हेंबर नंतर चांगले चालतील. तिथून पुढे 1.5 महिन्यासाठी 40-50 दिवसासाठी चांगले बाजारभाव चालतील. 50-60 रुपये बाजार तर 100% चालतील. कदाचित एखादा दुसरा तोडा किंवा 2-3 तोडे आपल्याला 100+ बाजारभाव मिळतील. फक्त तोडण्याचं नियोजन व्यवस्थित लागतं मित्रांनो. झेंडूचं नियोजन करताना आपल्याला काय करावं लागतं, एखाद्या दिवशी समजा सोमवारी जर 20 ते 40 रुपये खपला तर मंगळवारी अचानक 100-120 रुपये सुद्धा खपतो, आणि बुधवारी अचानक 20 रुपये 10 रुपये 20 रुपये पण येतो. झेंडूच्या भावात बघितलं तर आपण फार मोठी तफावत घडत राहते सारखी. त्यासाठी एकदम योग्य नियोजन करून त्या नियोजनबद्ध काम करावं लागतं आपल्याला झेंडू तोडणीचं. जास्तीत जास्त उच्चांकी बाजारभावात आपल्याला माल तोडावा लागतो. त्यासाठी ते तोडणीचं नियोजन झेंडू पिकात एकदम असं काटेकोरपणे करावं लागतं. आपले जे अंदाज होते अगदी टोमॅटो असेल, कोबी फ्लावर असेल, शिमला मिरची असेल, झेंडू असेल, किंवा अजूनही काय अंदाज दिले होते आपण, ते सगळे अंदाज बऱ्यापैकी खरे ठरताना दिसले. एक 10-5 दिवसाचा मागे पुढं झालं, परंतु बाजार आपले बरोबर आले. लवकरच आपण अगदी डिसेंबरमध्ये 10 डिसेंबर नंतर पुढील वर्षाची वाटचालसुद्धा टाकणार आहोत. म्हणजे 2026 हे कसे जाईल, नक्कीच 2026 हे 2025पेक्षा नक्कीच चांगलं जाणार आहे. याबद्दलचा व्हिडिओही 2 दिवसात टाकतो, एक चालू माहितीसाठी की 2026चा आपला अंदाज एक कसा असेल. हा व्हिडिओ फार मोठा होतो आहे, इथंच थांबूया.